आत्ता दिवाळीचा फराळ झालाच आणि 2 दिवस हा बौद्धिक फराळही आपण खाऊन अनुभवून तृप्त झालो असं म्हणायला हरकत नाही. मी विसरून जाईल म्हणून अगदी सुरुवातीलाच सांगते बोलण्याच्या ओघात की ही जी पाठी ज्याच्यावर आम्ही प्रत्येक कार्यक्रम कुठचा आहे हे निर्देशित करतो आहोत, ही पाठी सेलिस्टिन डिसोजा यांनी बनवली आहे आणि त्यांचं नाव तुमच्या पुढे येणं महत्त्वाचं आहे कारण ती एक वेगळी कल्पना आवडली. बऱ्याच लोकांनी त्या पाठीची दखल घेतली. तर सेलिस्टिन डिसोजा यांची ती कलाकृती आहे. म्हणजे कसं की जे आमचं मध्यवर्ती कोकण मराठी साहित्य परिषदेचं संमेलन होतं तितक्याच ताकदीचं, तितक्याच गांभीर्याने आणि तितक्याच जबाबदारीने महिला साहित्य संमेलन व्हावं अशी त्यांची इच्छा होती आणि तसं हे 3 आणि हे 4थं संमेलन झालं. मग स्त्रियांना एक काय प्रवृत्तीच म्हणा की आपलं घर काटकसरीने नेटनेटकं सगळ्यांना जपत स्वतःने खपत असं काळजीपूर्वक आयोजनाची एक सवय असते. आमच्या मधुबाईंनी हे नेमकं हेरलं आणि ह्या आमच्या उपजत प्रवृत्तीला एक व्यापक व्यासपीठ दिलं ह्या संमेलनाच्या वतीनं असं मला वाटतं.